संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। टॉस जिंकलाय मात्रेपडा संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रण दिले ते वाडेकरला। बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर आणि नॉन सेकंडला सिद्धू पाटील, आघाडीचा गोलंदाज योगेश म्हात्रे। मॅचला होते सुरुवात। विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम। 3 षटकांची मॅच तुमच्या भेटीला येते। आजच्या दिवसातील अंतिम सामना। पहिला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल योगेश म्हात्रेचा। पहिलाच बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद। यावेळेस आपण पाहतोय नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता, मागचा पाय वाकवला होता, परंतु आता यावेळेस फटका दिशा देण्याचा प्रयत्न असताना पाठीमागे टिपली जाते असेल। शॉट फाईन लेगला, पहिला धक्का। थँक्यू। पहिला बॉलवरती विकेट आली, या दिशा देण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे आपण पाहतोय शॉट फाईन लेगला प्रतिम सेल टिपण्यात आला। चांगली बिब रचना तुम्हाला मात्रेपाडा संघाची पाहायला मिळते। अष्टच्या पाठीमागे यष्टीरक्षक शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट गली पॉइंट आणि शॉट स्क्वेअर लेग हे खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। तृतीय सर्कलच्या आतमध्ये कव्वा पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे, मिड ऑफला आणि मिड ऑनला दोन खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल। डीप मध्ये आपण जर विचार केला 38 सर्कलच्या बाहेर तर वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड विकेट काऊ कॉर्नर जवळ एक क्षेत्ररक्षक उभा आहे। कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन काय जबरदस्त वेगावरती स्वार असलेला गोलंदाज योगेश म्हात्रे पडल्यानंतर किती भन्नाट वेगाने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होत असताना स्ट्राइकिंगला प्रणित पाटीलला आपण पाहतोय। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 ला दाखल झालाय। पहिला चेंडू तर डॉट आला, त्याच्या विरोधात धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते अगदी स्थिर। पहिला धक्का लागलाय, एकही धाव अद्यापपर्यंत धाव फलकावरती नाही आहे। निधी 11 जय जलेश्वर वाडेकर संघाची यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील LBW ची, परंतु पंच सहमत नाही आहेत। लेग बाईच्या रूपाने धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे। 2 धावा इथे मिळत आहेत। बॅटिंग करणारी टीम वाडेकर संघ 3 षटकांच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। पहिले षटक चालू आहे योगेश म्हात्रे अर्थातच बुग्याचं, आणि या बुग्याच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर गोलंदाजी, अतिशय भेदक मारा करत असताना अक्षरशः आगीचे निखारे गोलंदाजीमध्ये फेकले जात आहेत। पहिला चेंडूवरती फलंदाज अतुल भोईर बाद झाला, त्यानंतर डॉट चेंडू आला आणि आता हा सरळ पॅडवरती आदळत असताना लेग बाईज अतिरिक्त धावा इथे मिळतील। वाडेकर संघाला ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय सरळ रेषेमध्ये बिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज, एकच धाव या दरम्यान इथे मिळेल। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल किरण म्हात्रे, संघामधील एक सिनियर खेळाडू आपण पाहतो बिडॉनला किरण म्हात्रे। चांगले फिल्डिंग, एकच धाव या ठिकाणी एकवटली जाते। एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या 3 या अंकावरती पोहोचली। शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक या षटकातील योगेश म्हात्रे यावेळेस ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॅटशी कडा, शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होऊन डीप मध्ये चाललाय। शतरच्या वेगाने येतात राजेश म्हात्रे, चेंडूला उचलतील फेकतील, या दरम्यान 2 धावा इथे येतील। भावेश आणि राजेशला आपण पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंकडे करण्यात आला, परंतु बॅकअप मिळत असताना राजेश म्हात्रेचा चांगले फिल्डिंग ते करतात। अष्टपैलू कामगिरी राजेश म्हात्रेची आम्ही नेहमीच पाहिली आहे। ऑलराऊंडर भूमिका त्यांची असते, तीनही फॉर्मॅट मध्ये अत्यंत महत्वाचं काम राजेश म्हात्रेचा महत्वाचा रोल या संघामध्ये असतो। गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, फिल्डिंग मध्ये 30 कमाल 30 दहशत तुम्हाला पाहायला मिळेल। या दरम्यान आमचे बदलापूरचे नामांकित उद्योजक गोल्डमॅन आदरणीय राजेंद्र माळी यांच्या ठिकाणी आगमन होते। सहर्ष मनपूर्वक स्वागत। यावेळेस फलंदाज होईल बाद, आणखीन एक विकेटचं पतन होत असताना 1 मोर विकेट डाऊन, दुसऱ्या विकेटचं पतन सिद्धू पाटील।
नाही विनंती आपण या आपलं स्वागत आहे. देवा भोईर आपली वाट पाहत आहेत. सुबोध दापिलकर जे बदलापूरचे आणखीन एक उद्योजक आहेत. जेव्हा जेव्हा राजूदादा माळे असतील तेव्हा तेव्हा सुबोध दापिलकर हे सतत त्यांच्या पाठीशी असत. म्हटलं जातं ना एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसा राजूदादा यांच्या मागे सुबोध दापिलकर यांचा हात असतो. या सुबोध दापिलकर. स्वागत आहे सुबोध दादा आपलं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ 5 धावा. 2 फलंदाज महत्वाचे बाद केलेत योगेश म्हात्रेने. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश म्हात्रे सज्जत. आता स्ट्राइक एंडला फलंदाज प्रणित पाटील सर्वेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल चाललाय टाटा बाय बाय करत असताना त्या बॉल वरती लिहिलं असेल कॅपिटल लेटर मध्ये सी यू लेटर. पुन्हा भेटू. हिट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला वाडेकर संघाचं आक्रमण पाहायला मिळालंय. अनिकेत आपण पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वाडेकर संघ एक मजबूत स्थितीमध्ये असतो. जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही हे वाक्य आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये जय जलेश्वर वाडेकर संघाला अगदी सूट होण्यासारखं आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले आक्रमण केलंय 6 धावा धाव फलकावरती अंकित होत आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 आल्या. आता राजेशचं स्वागत केलंय. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बी शेप मध्ये हा फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. स्वतः संघ नायक आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना कृष्णा म्हात्रे एक सिंगल धाव इथे मिळते. एका संघामध्ये तुम्हाला कृष्णा म्हात्रे मच्छिंद्र म्हात्रे योगेश म्हात्रे अल्पेश म्हात्रे राजेश म्हात्रे सर्व म्हात्रे परिवार किरण म्हात्रे असतील सर्वांचं आपण कौतुक करू. यावेळेस ओव्हर पिच बॉल फटका फसलाय आणि स्वतः संघ नायक डाऊन द बॉल येत असताना नो मिस्टेक कृष्णा म्हात्रे जज करत असताना टिपली जाईल फलंदाज. लागणार हा तिसरा धक्का. अगदी दोन्ही संघ तिसरा फेरीमध्ये दाखल झालेत. कोणता संघ विजयाचा अटकेपार झेंडा या क्रीडानगरीमध्ये गाडेल हे देखील आपल्याला पाहायचंय. म्हटलं जातं ना सुखासाठी कधी हसावं लागतं तर सुखासाठी कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही खूप उंचावरून पडावं लागतं. गोलंदाज सज्ज राजेश म्हात्रे कमबॅक करत असताना आपण पाहतोय पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगी. अगदी आपण पाहतो राजेश म्हात्रेचे षटक धावा संख्या धाव फलकावरती रोखण्याचा प्रयत्न ते करतायत. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर सिंगल आली विकेट आली आणि आता पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. जय जलेश्वर वाडेकर संघाला धावा संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 13 वरती. पहिल्या षटकामध्ये 5 या षटकामध्ये अद्यापर्यंत 8. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय. कृष्णा म्हात्रे काय फिल्डिंग करतायत. शेवटच्या क्षणाला बॉल हाताला चटका लागून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किती भन्नाट वेगाने एफर्ट दाखवलंय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र थोडीशी नाराजी व्यक्त करतात कृष्णा म्हात्रे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटचा अंतिम बॉल धावा संघ धाव फलकामध्ये आता भन्नाट वेगाने पुढे सरकते. वाडेकर संघ 3 षटकामध्ये किमान 35-40 धावांपर्यंत पोहोचला ना तर तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये त्यांची धारदार गोलंदाजी पाहायला मिळेल. फिरकीचं माहेरघर म्हणून त्यांना ओळखलं जाते. ते जय जलेश्वर वाडेकर संघाचे गोलंदाज तुम्ही पाहणार आहात. धावत संख्या धाव फलकावरती 18 धावा. शेवटचा अंतिम बॉल राजेश म्हात्रे आपण पाहतो दिशेपासून भरकट आहेत. चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिचिंग करण्यात आलाय.
बिग हिट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. अष्टरक्षक मच्छिंद्र मात्रे चेंडू खाली, फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आणखीन एक विकेटचं पतन. प्रणित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आज या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, लक्षात असू द्या. अत्यंत महत्वाची सूचना आहे. 2 दिवसामध्ये आपण 5 षटकांच्या मॅचेस पाहिलेत, परंतु आता कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे. जो खेळाडू सिरीजच्या रेसमध्ये असेल त्या खेळाडूला, मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज, 5 पॉइंट 5 धावा त्या खेळाडूच्या खात्यामध्ये जॉईंट होतील एक्स्ट्राच्या, हे लक्षात असू द्या. ऍड आपण करू ते अंतिम दिवसामध्ये. आजचा संघ जो क्वालिफाय होणार असेल या 2 संघांमधून, त्या खेळाडूला या सर्व गोष्टी, या सर्व नियम या ठिकाणी लागू होतील, हे लक्षात असू द्या. या सूचनेकडे तुम्ही अत्यंत बारीक लक्ष द्या, जेणेकरून आपण पाहतोय शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पुनश्च एकदा आयोजकांशी चर्चा नको. याच गोष्टीसाठी शेवटचा अंतिम षटक यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय. स्कोर ऑफ द विकेट फटका मिड विकेटच्या दिशेने चाललाय. शत्रशेख तिथे सज्ज होते, चुकी झाली आहे. कदाचित आपण पाहिलं तर फंबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाज इथे मात्र बाद असतील की नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल ऍज इट इज आउट, परंतु आता DRS रेफर करण्यात आले. तिसरा पंचांना आपण पाहूया फलंदाज सेफ असतील की नाही हे तपासलं जाईल. धाबा 2 तर कंप्लीट झालेत भन्नाट वेगाने. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला आणि त्या 3 धाबा इथे कंप्लीट असतील की अनकम्प्लीट हे तपासलं जात आहे. पाहतो या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक चालू आहे. अंतिम षटकामध्ये 2 धावा आल्या. पहिल्या बॉलवरती गोलंदाज अल्पेश म्हात्रे च्या विरोधात. अल्पेश म्हात्रे म्हटलं तर ज्यांचं जितकं क्रिकेटवरती प्रेम आहे तितकं बैलगाडा शर्यतीवरती देखील प्रेम आहे. ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू वळवलाय. स्कोर ऑफ द विकेट पुन्हा तोच खेळाडू सर्वेशला आपण पाहतोय. 1 धाव इथे एकवटली जाईल. या अगोदर सर्वेशला आपण पाहिलं थोडेसे फंबल झाले, तिथे पुरेपूर 3 धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज धावबाद झाला. 2 धावा एकवटल्या गेल्या आणि आता इथे सिंगल मिळते. 21 धावा 21. बिगिट करण्याचा प्रयत्न, राईज झाला. चेंडू अगदी पडल्यानंतर फ्लाय झाला. सरळ यष्टीरक्षक राजेश म्हात्रेच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल. अल्पेश म्हात्रे अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी ते करतायत. मोठ्या पटकांपासून वंचित ठेवलं जात आहे आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक गोलंदाजाने हेच तंत्र या ठिकाणी अवलंबलंय, कारण अगदी आपण पाहिलं तर राजेश म्हात्रेच्या विरोधात एक चौकार षटकार जरूर आला, परंतु योगेश म्हात्रेचं ते वाखाणण्याजोगी षटक होतं. ऑन साइडला पुनश्च एकदा आपण पाहतो स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक सर्वेश इथे थोडेसे पंबल पाहायला मिळाले, परंतु 2 धावा घेण्यासाठी तयार होते फलंदाज. आणखीन एक विकेटचं पतन होईल. धाव बाद, फलंदाज बाद.
अंतिम 2 बॉल आणि धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतो अनिकेत भुईर आम्हाला माहिती देतात 22 धावा 22 नीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले शेवटचे अंतिम स्टील 2-2 गो पहिलं सत्र तुम्ही पाहता शेवटचा अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील जो संघ जिंकेल तो संघ थेट आम्हाला 5 स्टार 5 मध्ये पाहायला मिळेल आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्पर्धेचा तिसरा दिवस पहिल्या दिवसामध्ये टीम जी क्वालिफाय झाली श्री गणेश कासगाव दुसऱ्या दिवसामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आम्हाला आज तिसरा संघ मिळेल या सन्मान आपण पाहतोय सन्मानी अतुलजी नलावडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत असताना सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं त्यांच्या समवेत आपण उपस्थित आमचे जे मान्यवर यांचं या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे एक सिंगल धावाली 23 धावा फलकावरती आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती फलंदाज झाला बाद या सन्मान आपण पाहतो आदरणीय अभिराजजी विशेष साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेच्या वतीनं भारतीय जनता पार्टी जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीनं चालू असेल हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा तुम्ही या नगरीमध्ये अनुभवता सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत 23 धावा फलकावरती बनवण्यात आल्यात आणि 24 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आले टीम पलक 11 भात्रेपाडा संघासमोर येणारे 18 बॉल 24 ची गरज विशेष सन्मान करू काही मान्यवरांचं या ठिकाणी नुकताच आगमन झालेले ते बडवलीचे नामांकित उद्योजक आदरणीय संतोषदादा पांडुरंग भुईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या स्पर्धेच्या वतीने या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय हेमंत भुईर साहेब यांना विनंती करेन जे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष यांच्या शुभास्ते आपण संतोषदादा पांडुरंग भुईर यांचा विशेष सन्मान या मंचावरती करणार आहोत मायेची प्रेमाची उबदार शाल वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन साहेबांना ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे या दरम्यान आमच्या मंचावरती दुसरे सत्कार मूर्ती नामांकित बदलापूरचे उद्योजक गोल्डमॅन म्हणून ज्यांना संबोधले जाते ते आमचे राजेंद्र दादा माळी आता सर्वांचे लाडके राजू दादा या आपण एकच वादा बदलापूरचे राजू दादा यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होईल हेमंत दादा भोईर यांच्या शुभास्ते या दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या निमित्ताने ते आमचे आदरणीय अभिराजजी विशेष साहेब आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करायचा आहे अभिराज दादा विशे यांना विनंती आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे लाडके शिल्पकार यांच्या शुभास्ते आपण करू यानंतर यापुढील सत्कार मूर्ती भारतीय जनता पार्टीचे एरंजाड गावचे बोर्ड अध्यक्ष कुमार आता कुमार नाही तर आता श्री महेश चिंतामण राणे यांचा ठिकाणी आपण सन्मान करू मी विनंती करेन त्यांचे जवळचे मित्र आणि या स्पर्धेचे लाडके शिल्पकार हेमंत दादा भोईर यांना की आपल्या शुभास्ते आपण श्री महेश चिंतामण राणे यांना आपण सन्मानित करावं 24 धावसंख्येची गरज आहे सन्मान आपण करू मामा भांजे इतना प्यार मन में लड्डू फुट गया लगेच आपण या ठिकाणी सन्मान करू या सन्मान आमचे मार्गदर्शक एरंजाड गावचे नामांकित उद्योजक आदरणीय रवींद्रदादा मेहर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करू मी विनंती करेन या ठिकाणी स्पर्धेचे लाडके शिल्पकार हेमंत दादा भोईर यांना की आपल्या शुभास्ते हाही सन्मान या ठिकाणी आपण करायचे मॅचला सुरुवात होते आणखीन एक आपण सत्कार करू अतुलजी नलावडे
जे आमचे नामांकित युवा उद्योजक आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करू। देवलोली गावचे एक चांगले व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नामांकित स्पर्धा भव्य दिव्य कबड्डीची आपण नेहमी पाहतोय। याही वर्षी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन देवलोली नगरीमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही आहे। आणि त्याचे दर्जेदार आयोजक अभिराज दादा विशे असतील, त्यानंतर आमचे अतुलजी नलावडे असतील, त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। आमचे सुबोधजी दापिलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण विशेष सन्मान करू। हेमंत भोईर यांना विनंती करेन आपण सुबोध दापिलकर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचे। मॅचच्या दिशेने जाऊ। 24 धावांचं लक्ष आहे। पहिला बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू आणि आता लगेचच फलंदाज होतोय बाद। पहिला विकेटचं पतन पलक केले पण भात्रेपाडा संघाला लागणारा मागच्या दिशेने जिथे मात्र तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळते। एका बाजूला पलक 11 जय बोले म्हात्रेपाडा, तर दुसऱ्या बाजूला दिशा 11 जय जलेश्वर वाडीकर, या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतो। एका बाजूला तुम्ही पाहताय विशाल पाठारे, संदेश शेषवे यांनी बांधलेला हा संघ जय जलेश्वर वाडीकर, तर दुसऱ्या बाजूला बाळूदादा बोराडे पुरस्कृत म्हात्रेपाडा संघ तुम्ही पाहताय। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल निर्धाव, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि आता पुन्हा एकदा एक सिंगल मितीय आणि टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 24 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। 18 चेंडूचा खेळ तुम्ही पाहताय। मैदानाच्या मध्ये मच्छिंद्र मात्र आता दाखल झालाय रेट नंबर 3 वरती। खरं तर जय बोले म्हात्रेपाडा संघ नक्कीच 27 तारखेला रतनबुवा स्मृती चषकामध्ये खेळताना दिसेल। बाळूदादा बोराडे यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बहुत सारा एक्स्ट्रा खबरला डीपमध्ये खेळाडू पोहोचला, एक सिंगल एक पडली, स्किड झाले खेळाडू, दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील। जेव्हा जेव्हा म्हात्रेपाडा संघ बदलापुरामध्ये दाखल होतो ना, त्यावेळेस मात्र सांगायची गरज नाहीये, कारण पुरस्कर्त्यांच्या यादीमधील एक मोठं नाव बाळूदादा बोराडे यांच्या माध्यमातून तो संघ नेहमी सातत्याने बांधला जातो आणि आज देखील त्यांच्याच माध्यमातून वाइल्ड कार्ड एंट्री आपण पाहतोय। लेट अरेट परंतु थेट गेलेत, परंतु या मॅच मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे। ज्ञानेश्वरजी बोपे साहेब आणि संतोषजी बोपे साहेब आपण देखील आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। बहुत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बुग्याच्या बॅटमधून येतो षटकार। चोवीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 13 धावा। ज्ञानेश्वरजी बोपी साहेब आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। संतोषजी बोपी साहेब आपणास देखील विनंती आपण देखील आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल। षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं। पहिल्या षटकाच्या अंती कपिल पाटील वरती आक्रमण केलं। शेवटच्या बॉलवरती षटकार आला। 5 बॉल मध्ये आपण पाहिले फक्त 8 धावा होत्या, तदनंतर हा षटकार आला। 5 बॉल मध्ये 7 धावा होत्या, तदनंतर हा षटकार आला आणि आता षटक क्रमांक दुसरं गोरदास सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती सर्वेश पाटील। अजून या मॅचचा विचार केला तर 11 धावांची गरज आहे। मच्छिंद्र खोदून काढलाय, ऑन साइडला बनवलाय, बॉल चाला डीप मध्ये खेळाडू पोहोचला, डीप मध्ये खेळाडू
कपिल होते उचलून फेक करतील एकदा तर एक पडी दुसरीचा प्रयत्न होता परंतु घडले काय मैदानावरती तर सर्वेशला तुम्ही पाहताय कलेक्ट करण्यासाठी चेंडू पोहोचला नाही दरम्यान एक चेकी सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत धाबा धावफलकावरती 14 धाबा कुणाल पहिल्या ओव्हर मध्ये 13 आणि आता एक सिंगल आली आहे त्यामुळे 14 धाबा सर्वेश पाटीलला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगला क्रिकेट सर्वेशने खेळला पहिल्या मॅच मध्ये डेव्हलपाडा संघाच्या अगेन्स्ट भरपूर चांगली कामगिरी या वेळेला मात्र सफल झाले अडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला बीट करून बॉल चला डीप मध्ये खेळाडू पोहोचला एक सिंगल एक पडली दुसरीचा प्रयत्न झालाय 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल भरपूर 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 वेगानं या 2 धाबा आपण पाहतोय टीमची टोटल जास्त 2 धाब्याच्या सत्र आता पुढे सरकेल योगेश पाटीलला तुम्ही पाहिलं बुग्या त्याच्या बॅटमध्ये या 2 धाबा आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 16 धाबा 10 चेंडूचा खेळ शिल्लक की या मॅच मध्ये 8 धाब्याची गरज सर्वेश पाटीलला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्ट कटर ऑफ कटर नेहमीच आपण पाहिला सर्वेश पाटीलचा परंतु आता कशा प्रकारचा क्रिकेट तो खेळ ते देखील पाहावं लागेल या वेळेला मात्र टप्पा पडला बळण घेतला बॉलनं खरं तर योगेश फक्त पाहत राहिला त्याला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता अजून एक डॉट बॉल येतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावली धावसंख्या धावफलकावरती 16 अजून या मॅच मध्ये 8 धाबाची गरज गोरदस्त या वेळेला देखील गोलगिरकी घेतली फेकून दिला बॉलला फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल हो 2 धावा देखील बनतील आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती पोहोचत असताना 8 बॉलचा खेळ शिल्लक की या मॅच मध्ये अजूनही 6 धाबाची गरज हे 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील या 2 बॉल वरती काय घडेल काय बिघडेल पाहावा लागेल या मॅच मध्ये एका बाजूला तुम्ही पाहताय कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगरचं क्रिकेट तुम्ही एन्जॉय करता दोन्ही संघ मोठ्या ताकदीने आज मात्र उतरलेत आणि दोन्ही संघाचा विचार केला तर वाईल्ड कार्ड एंट्री तुम्हाला पार मिळेल एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर जांभिवली या संघाच्या अगेन्स्ट जांभिवली पाडा या संघाच्या बदलीवरती संघ दाखल झाला वाईल्ड कार्ड एंट्री बाडेकर तर दुसऱ्या बाजूला वसार संघाच्या बदलीवरती दाखल झालाय मात्रेपाडा या वेळेला देखील एस्टनच्या मागे तुम्ही पाहताय सिद्धू पाटील होते थोडीशी चूक जरूर केली परंतु धाब इथे मिळणार नाही 7 बॉल मध्ये 6 धाबाची गरज आहे मी आधीच म्हटलो होतो 2 बॉल भरपूर महत्वाचे होते एक चेंडू इथे निर्धाव आला शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल जर हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आला ना तर यात मजा येणार आहे शंकात नाही या वेळेला देखील मैदानावरती घडले काय आणि अगदी त्यांच्या लगत बॉल मात्र रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 6 धाबाची गरज शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करतात पाहावा लागेल स्वतः संघनायक तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये अतुल भोईर दाखल झाला शेवटच्या 6 बॉल साठी कोणत्या गोलंदाजाचा वापर करतोय अतुल भोईर ते देखील पाहावा लागेल स्वतः संघनायकाने आता स्वतःच्या खांद्यावरती विश्वास दाखवला टीम वाडेकरनं अतुलच्या छोट्याच्या खांद्यावरती या बाबतची मोठी जबाबदारी आता देण्यात आली आहे 6 मध्ये 6 रोखायच्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय पहिला सामना जिंकला खरं तर टीम मात्रेपाडा संघाने मोठा विजय त्यांनी संपादित केला आशिले संघाच्या अगेन्स्ट दुसरा सामना बादवड संघाच्या अगेन्स्ट जिंकला आणि खरं तर राजेश मात्रे बाद झाला होता दुसऱ्या सामन्यामध्ये परंतु मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहिली बॅट्समन मच्छिंद्रच्या बॅटमधून आणि आज खरं तर सर्व मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग मच्छिंद्रची आपण पाहिली या मॅच मध्ये देखील मच्छिंद्र आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना 6 बॉलचा खेळ शिल्लक की या मॅच मध्ये अजूनही 6 धाबांची गरज काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल काय बिघडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल खूप चांगली क्षेत्ररक्षणाची बीव रचना तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये शॉर्ट थर्मॅनला खेळाडू शॉर्ट पाहिलेला खेळाडू तुम्ही पाहताय डीप मध्ये मिड विकेटला प्रणित पाटीलला पाहताय लॉंग ऑनला पाहू शकता प्रशांत पाटील त्यानंतर डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे त्या दिशेला फटका घेतला एक सिंगल तर एक बडी दुसरीचा प्रयत्न होतोय 2 धावा बनतील का हो बनतील देखील सेन्सिबल क्रिकेट आज मात्र मच्छिंद्र मात्रेचा तुम्ही पाहिलाय कारण पहिल्या ओव्हरवरती 2 धावा त्याने एकपटल्या या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकेल 5 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 4 धाबांची गरज हे आमचे यंगस्टर खेळाडू भावेश भोईर स्कोररच्या भूमिकेत तुम्ही पाहताय त्यांना पुन्हा एकदा इथे मात्र फक्त दिशा दिली माहिती आहे मच्छिंद्रला की सिंगल डबलने आपण हा सामना जिंकू शकतो
आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा त्याने पुश करो और खुश रहो ही परिस्थिती आपण पाहिली एक संघ इथे मिळतीये आणि टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 4 बॉलचा खेळ शिल्लक की या मॅच मध्ये आणि अजूनही 3 धाबाची गरज आहे. सामना होता कोठे सामना आला कोठे 18 चेंडूमध्ये 24 धाबांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धाबा आपण पाहिला 13 परंतु दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केला फक्त आणि फक्त दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केला त्या म्हणजे 5 आणि आता आपण पाहतोय 6 धाबांची गरज असताना हा सामना येऊन ठेपलाय शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक 3 धाबाची गरज. टॅप करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळलेत बाउन्स चाललाय दंदा करत एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू धावतोय डीप मध्ये परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर एक मोठा फटका बॅट्समन योगेशच्या बॅट मधून आणि इथे मात्र मोठा विजय संपादित करत असताना टीम पलक 11 जय बोले म्हात्रेपाडा अभिनंदन बळदादा बोराडे अभिनंदन टीम म्हात्रेपाडा सर्वांचं कौतुक आणि या स्पर्धेमध्ये खरं तर सहभाग नोंदवला टीम वाडेकर आपला देखील मनपूर्वक आभार. ज्ञानेश्वरजी भोपी साहेब आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल आणि संतोषजी भोपी साहेब आपण देखील आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतो आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे अतिथी देव बाबा आणि ती संस्कृती आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेल हेमंत अशोक भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वरजी भोपी साहेब आणि संतोषजी भोपी साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. बघा लक्षात असू द्या उद्या लगेच पहिली मॅच स्वर्गीय प्रदीप भोईरेले एवं बेलवली विपक्ष श्री गणेश इंदगाव पंकजची मॅच. खरं तर दोन्ही संघ आपण लक्षात असू द्या सकाळी ठीक 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. पहिला सामना 8:30 ला सुरुवात होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. जर दोन्ही संघ मैदानावरती उशिराने पोहोचलं तर सामना कमी षटकांचा खेळण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. राजेश साळबे आणि पंकज कडव ही सूचना आपल्यासाठी आहे. आज देखील ते चित्र आपण पाहिलं आहे. सकाळी 8:30 वाजता पहिला सामना आपण पाहिला जर्मन क्रिकेट संघ एरंदाड विपक्ष फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरंदाड या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना आपण 8:30 ला खेळवलाय. त्यामुळे उद्या ठीक 8:30 वाजता टीम बेलवली आणि टीम इंदगाव आपण रिपोर्टिंग करा. टीम बेलवली आणि टीम इंदगाव आपणास विनंती आपण उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग करा.